महाराष्ट्रातील गोंदिया नगर परिषदेत काँग्रेस पक्षाचे सचिन शेंडे तर गोरेगाव नगरपंचायतीत काँग्रेस पक्षाचे तेजराम बिसेन आणि सालेकसा नगरपंचायतीत काँग्रेस पक्षाचे विजय पुंडे तर तिरोडा नगर परिषदेत भाजपाचे अशोक असाटी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। नमस्कार, मी अनुराग नंदकिशोर शिंदे। आपण बघत आहात महान्यूज 7। 2 डिसेंबरला पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीचा निकाल आज लागला असून गोंदिया नगर परिषदेत काँग्रेस पक्षाचे सचिन शेंडे तर गोरेगाव नगर पंचायतीत काँग्रेस पक्षाचे तेजराम बिसेन आणि सालेकसा नगर पंचायतीत काँग्रेस पक्षाचे विजय पुंडे तर तिरोडा नगर परिषदेत भाजपचे अशोक असाटी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत। गोंदिया भाजप उमेदवार कशिश जयस्वालला यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री परिणय फुके यांनी प्रचार सभा घेत आपलाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला होता। मात्र आज आलेल्या निकालात काँग्रेस पक्षाचे सचिन शेंडे हे निवडून आले आहेत तर तिरोडा नगर परिषदेत भाजपचे अशोक असाटी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले तर गोरेगाव आणि सालेकसा नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाने आपला नगराध्यक्ष निवडून आणलेला आहे। गोंदिया नगर परिषदेत भाजपच्या 18 जागा, काँग्रेसच्या 14, राष्ट्रवादी अजित पवार गट 5, शिवसेना ठाकरे गट 2 आणि बसपा यांच्या 2 आणि अपक्ष यांच्या 3 अशा जागा निवडून आल्या। तसेच तिरोडा नगर परिषदेत पक्षीय बलाबल नगराध्यक्ष अशोक असाटी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या 12, काँग्रेसच्या 1 आणि शिवसेना ठाकरे यांच्या 1 अशा जागा निवडून आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे गोरेगाव नगरपंचायतीत पक्षीय बलाबल नगराध्यक्ष तेजराम बिसेन हे निवडून आले आणि काँग्रेसच्या 10 जागा, भाजपच्या 5, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या 2 आणि सालेकसा नगरपंचायतीत नगराध्यक्ष विजय पुंडे हे काँग्रेसचे आणि काँग्रेसच्या 10 जागा, भाजपच्या 6 जागा आणि शिवसेना शिंदे गट यांच्या 1 अशा जागा निवडून आल्या। गोंदियावरून अभिषेक भटनागर यांची रिपोर्ट, महान्यूज 7। This video is sponsored by Shivan Jewelers. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।